नमस्कार। एकनाथ शिंदे सरकारने आज सोमवार रोजी गायीला राज्यमाता म्हणून घोषित केला आहे। या निर्णयाचा राज्य सरकारने अधिकृत आदेशही काढला आहे। त्यामुळे या निर्णयाचा संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक केला जात आहे। वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गायीला महत्त्वाचं स्थान असल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे। गायीला राज्यमाता म्हणून घोषित करणारं महाराष्ट्र हे दुसरं राज्य ठरलं आहे। आज हमारी सरकार ने, आपकी जनता की, सबकी सरकार ने गौ माता को राज्य माता का दर्जा दिया है। तर गायीला राज्यमाता म्हणून घोषित करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिलं राज्य आहे। उत्तराखंड विधानसभेने दिनांक 19 सप्टेंबर 2018 रोजी या संदर्भात एक ठराव मंजूर केला होता, ज्यामध्ये गायीला राज्यमातेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती। हा ठराव एकमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे। अशातच आता महाराष्ट्र सरकारनेही गायीला राज्यमाता म्हणून घोषित केला आहे। सेंद्रिय शेतीमध्येही गाय महत्त्वाची मानली जाते। तिच्या गोमूत्राचा वापर शेतीमध्ये केला जातो, जो पिकांसाठी फायदेशीर आहे। हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने गायीला मातेचा दर्जा दिला आहे। या निर्णयाचं राज्यातील अनेक धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी कौतुक केलं आहे। राज्य सरकारने काढलेल्या आदेशात गायीचे महत्त्व सांगण्यात आले आहेत। आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आणि पंचगव्य उपचारात गायीचे योगदान अमूल्य मानले जाते। गायीचे दूध, मूत्र, शेण, तूप आणि दही यांचा समावेश असलेली पंचगव्य पद्धत विविध रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त असल्याचं सांगण्यात आलं आहे। याशिवाय सेंद्रिय शेतीमध्येही गोमूत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। हिंदू धर्मात गायीला विशेष स्थान आहे। तिला मातेचा दर्जा देण्यात आला असून धार्मिक विधीमध्येही तिची पूजा केली जाते। गोमूत्र आणि शेण पवित्र मानले जाते, तसेच ते विविध धार्मिक समारंभात वापरले जाते। गायीचे दूध केवळ शारीरिकदृष्ट्या फायदेशीर नाही, तर ते आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जाते। भारतात गायीचा नेहमीच आदर केला जातो। वैदिक काळापासून आजपर्यंत गायीकडे धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख म्हणून पाहिले जाते। गायीमध्ये देवी देवता वास करतात असं मानलं जातं, म्हणून तिला मातेचा दर्जा देण्यात आला आहे। तुम्हाला देखील हा निर्णय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।